श्री गुरु गोविंद सिंह जी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. आधुनिक वृत्तपत्र व्यवस्थापन. आजच्या काळामध्ये वृत्तपत्र हा व्यवसाय झाला आहे. खुल्या आर्थिक धोरणामुळे ज्याप्रमाणे सर्व व्यवसायामध्ये आधुनिक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान आवश्यक झाले आहे, त्याचप्रमाणे वृत्तपत्र सृष्टीमध्ये आधुनिक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान हे त्याचे आवश्यक घटक बनले आहेत. आज पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने वृत्तपत्र चालवणं केवळ अशक्य झालं आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि जीवघेणी स्पर्धा यामध्ये तग धरण्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान अपरिहार्य झाले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्र व्यवसायाचा उद्देशच मुळी बदलला आहे. यासाठी थोडासा वृत्तपत्राचा इतिहास पाहणं अत्यंत आवश्यक ठरते. वृत्तपत्र सृष्टीमधील बदल आणि त्याचा इतिहास यामध्ये आपल्याला सुरुवातीला मतपत्र यासंबंधी माहिती घ्यावी लागेल. भारतीय वृत्तपत्र ही एका विशिष्ट उद्देशाने सुरू झाली होती. राष्ट्रहिताचा आणि लोकशिक्षणाचा विचार आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, चिपळूणकर, आगरकर यांनी मराठी वृत्तपत्र सुरू केलं. केसरीच्या पहिल्या अंकामध्ये आगरकरांनी या नव्या वृत्तपत्राचा उद्देश विदित केला आहे. रस्तोरस्ती रात्री दिवे लागलेले असल्याने आणि पोलिसांची गस्त सारखी फिरत असल्याने जो उपयोग होत असतो तोच ज्या त्या जागी वर्तमानकर्त्याची लेखणी सदोदित चालू असल्याने होत असतो, असं टिळक म्हणतात. आगरकरांचा केसरी अन्यायाविरुद्ध लढणार होता. इंग्रजी सत्तेविरुद्ध लोकमत तयार करण्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं होतं. पुढे आगरकरांनी सामाजिक सुधारणा हा एकमेव उद्देश डोळ्यांपुढे ठेवून सुधारक काढला. त्यावेळी वृत्तपत्र हा धंदा नव्हता, तर लोकशिक्षण आणि लोकमत तयार करण्याचं ते एक प्रभावी असं माध्यम होतं. मतपत्राच्या नंतर वृत्तपत्र. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वृत्तपत्राचा उद्देश बदलला. विविध बातम्या आणि आधुनिक भारत उभा करण्याच्या दृष्टीनं विविध विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं वृत्तपत्र हे साधन झालं. टिळक आगरकरांसारख्या ध्येयनिष्ठ पत्रकारितेमुळे वृत्तपत्रांना लोकशाहीमध्ये महत्वाचं स्थान मिळालं होतं. लोकशाही राज्यव्यवस्था ही 4 खांबांवर उभी असते, ज्यामध्ये न्यायव्यवस्था, ज्युडिशियरी, विधिमंडळ, लेजिस्लेचर, नोकरशाही, एक्झिक्युटिव्ह आणि वृत्तपत्र म्हणजेच प्रेस हे ते 4 खांब आहेत. त्यामुळे वृत्तपत्राचे महत्त्व वाढले. वृत्तपत्रांवर लोकांचा प्रचंड विश्वास होता. लोकांच्या विश्वासार्हतेमुळे वृत्तपत्र भारतीय लोकशाहीमध्ये एक ताकद बनली. त्याचबरोबर ही ताकद हातात ठेवण्याच्या दृष्टीनं अनेक राजकारणी, उद्योगपतींनी वृत्तपत्र व्यवसायामध्ये प्रवेश केला. साहजिकच वृत्तपत्राचा मूळ उद्देश दूर गेला. प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ञ प्रोफेसर गालबर्ग यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकशाहीच्या या 4थ्या स्तंभाची विश्वासार्हता कमी झाली. आजच्या आधुनिक जगामध्ये पैसा ही एकमेव ताकद बनली आहे. त्यानंतर आपल्याला या वृत्तपत्र व्यवसायाकडे वृत्तपत्र व्यवसाय म्हणून पाहावं लागलं. वृत्तपत्र व्यवसाय लोकशिक्षण आणि लोकमत तयार करण्याचं साधन आणि लोकशाहीचा 4था स्तंभ आपल्या हाती राहावा या उद्देशानं अनेक राजकारणी आणि उद्योगपतींनी वृत्तपत्र व्यवसायामध्ये पदार्पण केलं. त्यातून वृत्तपत्र सृष्टीमध्ये स्पर्धा, प्रचंड गुंतवणूक सुरू झाली. यामुळे लोकशिक्षणाचा उद्देश बाजूला पडला. वृत्तपत्र हा धंदा बनू लागला. कोणत्याही व्यवसायाचा अथवा धंद्याचा मूळ उद्देश फायदा मिळवणं असा असतो. कोणीही व्यक्ती आर्थिक लाभाकरिता गुंतवणूक करीत असतो. वृत्तपत्र सृष्टीमध्ये काही ठिकाणी आर्थिक लाभाचा उद्देश नव्हता, तेथे तो राजकीय लाभाचा होता. काही उद्योगपतींनी आपल्या इतर उद्योगधंद्यांना राजकीय संरक्षण मिळावं म्हणून वृत्तपत्राच्या ताकदीचा वापर केला. राजकारणी लोकांनी राजकीय पदं मिळवून पैसा कमवला. यामधून स्पर्धा वाढली. इतर व्यवसायामध्ये असलेले चांगले वाईट मार्ग वृत्तपत्र व्यवसायामध्येही सुरू झाले. साहजिकच वृत्तपत्र व्यवसाय चालवण्याची शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आवश्यक झाले आहे.
एकेकाळी लोकशिक्षणाचा उदात्त उद्देश डोळ्यापुढे ठेवून सुरू झालेला वृत्तपत्र व्यवसाय आता एक उपभोक्त्यांच्या गरजेप्रमाणे निर्माण होणारा बाजारपेठेतला घटक किंवा उत्पादित वस्तू बनला. अधिक खपासाठी प्रसंगी लोककल्याण बाजूला ठेवून वृत्तपत्राची आखणी केली जाते. लोकमान्य टिळकांनी एका ठिकाणी म्हटलं होतं, गुळगुळीत कागदावर रंगीबेरंगी बुळबुळीत मजकूर छापणं हे वृत्तपत्रकर्त्यांचं उद्दिष्ट नाही. आज मात्र गुळगुळीत कागदावर रंगीबेरंगी आणि उघड्या नागड्या देहांचे प्रदर्शन छापल्याखेरीज वृत्तपत्र खपतच नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब एकच की आज देखील एकीकडे उपभोक्त्यांची आवड निवड पाहता दुसरीकडे लोकशिक्षण अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो. त्यामुळे अजूनही वृत्तपत्रांची विश्वासार्हता शिल्लक आहे. वृत्तपत्र वाचणं, वृत्तपत्र लोकांची आवड निवड घडवू शकतात याचा मात्र विसर पडू दिला नाही पाहिजे. वृत्तपत्र व्यवसायाचं व्यवस्थापन. कोणत्याही व्यवसायाचा मुख्य उद्देश नफा असतो. आधुनिक व्यवसायामध्ये मागणीप्रमाणे पुरवठा हा जसा भाग आहे त्याचप्रमाणे उपभोक्त्याचे समाधान हाही एक घटक आहे. मनुष्य प्राण्याच्या विविध मागण्या आणि गरजा या काळानुरूप बदलत असतात. या गरजा पूर्ण करण्याचा उद्देश व्यवस्थापनापुढे असतो. वृत्तपत्र एक सेवा व्यवसाय आहे. कोणत्याही व्यवसायाची ढोबळपणे 3 भागामध्ये विभागणी होत असते. यामध्ये पहिला आहे प्रोडक्शन, अर्थात वस्तू निर्मिती अथवा उत्पादन. यामध्ये 2 घटक होतात, उपभोगाच्या वस्तू कन्झ्युमर प्रॉडक्ट, उदाहरणार्थ टूथब्रश किंवा साबण, आणि दुसरं औद्योगिक वस्तू ज्याला आपण इंडस्ट्रियल प्रॉडक्ट असं म्हणतो. त्याचं उदाहरण आहे केमिकल्स किंवा मशिनरीज. वृत्तपत्र व्यवसायाची विभागणी करत असताना आपल्याला दुसरा भाग हा व्यापार किंवा ज्याला ट्रेड असं म्हटलं जातं हा संबोधावा लागतो, ज्यामध्ये किरकोळ आणि घाऊक व्यापारी दुकानांचा समावेश होतो. यामधले तिसरं क्षेत्र आहे सेवा क्षेत्र, अर्थात सर्व्हिसेस. याची उदाहरणं म्हणजे पर्यटन, बँक, वृत्तपत्र. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय हा सेवा क्षेत्रामध्ये मोडतो. आता आपण पाहूया वृत्तपत्र व्यवसायाचे उद्देश. कोणत्याही व्यवसायाला उद्देश असतो. अगदी एखाद्या धर्मार्थ संस्थेच्या कामापुढे देखील लोकसेवेचा उद्देश असतोच. व्यवसायाचा मुख्य हेतू फायदा अथवा नफा असतो. वृत्तपत्र हे सेवा क्षेत्रात व्यवसाय करत असल्याने तसेच लोकांचा विश्वास हा व्यवसायाचा एक आवश्यक घटक असल्यामुळे वृत्तपत्राला नफ्याबरोबर राष्ट्रहिताचा काही अंशी तरी विचार करणं भाग पडतं. नफा हेतू पाहताना आपण पाहू, आर्थिक नफा हा व्यवसायाचा प्रमुख हेतू असतो. यामध्ये काही प्रमाणामध्ये व्यवसायातील दोलायमान स्थिती अथवा अनिश्चितता ही परिस्थिती आणि जोखमीचा भाग असतो. नफा मिळवणं हे चांगल्या व्यवसायाचं लक्षण मानलं जातं. आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचा जास्तीत जास्त चांगला वापर करून कमीत कमी खर्चामध्ये आणि श्रमामध्ये जास्त काम अथवा जास्त लाभ मिळवणं म्हणजे व्यवस्थापन होय. नफा हे चांगल्या कार्याचे अथवा व्यवस्थापनाचे प्रमाण किंवा इंडेक्स आहे. व्यवसायाला टिकवण्यासाठी नफा आवश्यक असतो. याच नफ्यामुळे व्यवसाय विकसित होत असतो. वृत्तपत्र व्यवसायाचा दुसरा उद्देश सेवा हेतू हा आहे. उपभोक्ता अथवा वाचकाचे समाधान हा आधुनिक वृत्तपत्र व्यवसायाचा पाया आहे. पूर्वी लोकहित डोळ्यापुढे ठेवून लोकांना आवडत नसले तरी ते विचार लोकहितासाठी लोकांच्या पुढे ठेवण्यात येत असत. उदाहरणामध्ये आगरकरांचे सुधारक. आता मात्र वाचकाला आवडेल अशा तऱ्हेने वृत्तपत्राचा मजकूर अथवा मांडणी केली जाते. वाचकाची करमणूक, ज्यामध्ये चित्रपट, शब्दकोडे, त्यात सेवा म्हणून 10वी अभ्यास, रेल्वे आरक्षण, बाजारभाव अशी सदरं चालवली जातात आणि ते योग्यही आहे. तिसरा उद्देश वृत्तपत्र व्यवसायाचा आपल्याला सांगता येईल ती म्हणजे सामाजिक बांधिलकी. वृत्तपत्र हे केवळ एखादी उपभोग्य वस्तू नाही, लोकमत घडविण्याचे अथवा माहिती किंवा विचार पसरवण्याचे ते साधन आहे. त्यामुळेच नफा हा एकमेव हेतू धरून वृत्तपत्र चालवणं अयोग्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्राकडे पाहिलं जातं. त्यामुळे वृत्तपत्राने देशहित आणि लोकहित सतत डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. त्यांनी सामाजिक उत्थान, अन्यायाविरुद्ध लढा, सामाजिक न्याय ही बंधनं स्वतःहून पाळणं आवश्यक आहे. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर त्या स्त्रीचे छायाचित्र आणि नाव न छापता तिला समाजातून उठवण्याला हातभार लावू नये. समाजहिताच्या आड येणाऱ्या जाहिराती देखील वृत्तपत्रांनी छापू नयेत. वृत्तपत्राचा मुख्य आधार वाचकाचा विश्वास असतो. व्यवसाय म्हणून देखील ही विश्वासार्हता सांभाळणं
वृत्तपत्रांचं प्रथम कर्तव्य आहे. वृत्तपत्र व्यवसायाचं स्वरूप. वृत्तपत्रानं स्वतःची विश्वासार्हता टिकवणं आवश्यक आहे. वृत्तपत्र ही नाशवंत वस्तू आहे. उशिरा मिळालेल्या वृत्तपत्राची रद्दी होते. ते ठराविक वेळी वाचकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. वृत्तपत्र व्यवसायाच्या स्वरूपामध्ये आपल्याला वृत्तपत्र 2 वेळा विकलं जातं. एक अंक म्हणून आणि दुसऱ्यांदा जाहिरातीची जागा म्हणून. वृत्तपत्र व्यवसाय एकमेकांवर अवलंबून असलेलं चक्र आहे. खप असल्याशिवाय जाहिराती मिळत नाहीत. जाहिरातीशिवाय उत्पन्न नाही. उत्पन्नाशिवाय जादा पानं. आकर्षक मजकूर नाही आणि त्याशिवाय खप नाही. आधुनिक काळात वृत्तपत्रानं आपल्या वाचकाच्या आवडीनिवडीचा विचार करून वृत्त आणि विचार याबरोबर सुबक छपाई, आकर्षक मांडणी, वाचकांची आवड आणि गरज लक्षात घेऊन विविध सदरं छापणं आवश्यक आहे. जाहिरातीच्या उत्पन्नाशिवाय वृत्तपत्र जगूच शकत नाही. जाहिराती कमी असल्यास वृत्तपत्र महाग विकावं लागतं. परिणामी खप कमी होतो आणि जाहिराती सुद्धा कमीच मिळतात. प्रत्येक वृत्तपत्राला आपला वाचक, भाषा, दर्जा प्रथम ठरवावा लागतो आणि मगच वृत्तपत्राची मांडणी, किंमत आदी ठरवलं जातं. उदाहरणामध्ये ग्रामीण वाचकाला अवघड, क्लिष्ट भाषा, आंतरराष्ट्रीय वृत्त याची काहीही गरज नसते. वृत्तपत्र हे त्याच्या निर्मिती खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये विकले गेले पाहिजे. वृत्तपत्र रोज नव्यानं तयार होतं तरी देखील त्याचा ब्रँड अथवा ढाचा एकसारखाच असावा लागतो. वृत्तपत्राचं व्यवस्थापन. व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. आधुनिक काळामध्ये वृत्तपत्रात सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा, प्रचंड गुंतवणूक पाहता जुन्या काळातील मुनिमाकडून वृत्तपत्र चालवणं अशक्य आहे. त्याला धंदेवाईक व्यवस्थापन आवश्यक आहे. प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ प्राध्यापक शरू रांगणेकर यांनी व्यवस्थापनाची अतिशय सोपी अशी व्याख्या केली. व्यवस्थापन म्हणजे जबाबदारी, विश्वास आणि पद्धती ही 3 नवीन तत्वे आधुनिक व्यवस्थापनाचा पाया आहेत. याशिवाय व्यवस्थापनाच्या इतर अनेक अशा व्याख्या आपल्याला सांगता येतील. व्यवस्थापन म्हणजे मानवाच्या हालचालींचे व्यवस्थापन. संस्थेतील विविध माणसांच्या कामाचे संघटन म्हणजे व्यवस्थापन. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल, व्यवस्थापन म्हणजे निर्णय घेण्याची प्रक्रिया. आपल्याला तिसऱ्यांदा व्यवस्थापनाविषयी सांगताना व्यवस्थापन म्हणजे लोकांकडून काम करून घेण्याचे कौशल्य. व्यवस्थापन म्हणजेच दूरदृष्टी, संघटन, आराखडा, योजना, आदेश, ताबा आणि जबाबदारी ही व्यवस्थापनाची व्याख्या म्हणता येईल. व्यवस्थापन म्हणजे कमीत कमी श्रम, पैसा आणि अन्य गोष्टी वापरून जास्तीत जास्त फायदे मिळवणे, ज्यामधून मालक आणि नोकर दोघांनाही आनंद मिळेल. व्यवस्थापनाचे कार्य आणि जबाबदाऱ्या. संघटनेचा उद्देश ठरवून त्यानुसार कामाचा आराखडा आणि कार्यक्रम ठरवणं. संघटनेला आवश्यक गोष्टी मिळवणं, ज्यामध्ये आपण 5M म्हणजे 5M आपण त्याचा उल्लेख करतो. त्यात 5M मध्ये मेन, मनी, मटेरियल, मशिनरी आणि मार्केट म्हणजे हे 5M होत. त्यासाठी कामगार, पैसा, यंत्रसामग्री, कच्चा माल आणि बाजारपेठ मिळवण्याकरिता निर्णय घेणं आणि संघटन करणं, कार्यान्वित करणं, त्यावर लक्ष ठेवणं आणि मूळ हेतू साध्य होईल असे निर्णय घेणं हे व्यवस्थापनाचं कार्य आणि व्यवस्थापनाची जबाबदारी म्हणून आपल्याला म्हणता येईल. व्यवस्थापनाचं कार्य आणि जबाबदारी पाहताना मूळ हेतू साध्य करण्याकरिता कामगारांना प्रवृत्त करून त्या हेतूपूर्तीचा आनंद मिळेल अशी योजना करणं व्यवस्थापनाची कार्य सांगता येतील, ज्यामध्ये 6 कार्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. ही 6 कार्य म्हणजे योजना आणि नियोजन अर्थात प्लॅनिंग, संघटन अर्थात ऑर्गनायझिंग, दिशादर्शन आणि प्रवृत्त करणं अर्थात डायरेक्शन आणि मोटिवेशन, लक्ष ठेवणं किंवा ताबा ठेवणं अर्थात कंट्रोल. 5वं सूत्र आहे सुसूत्रता अर्थात कोऑर्डिनेशन आणि शेवटचे प्रमुख कार्य जे 6व्या म्हणून आपण संबोधतो त्यामध्ये आहे माहितीची देवाणघेवाण अर्थात कम्युनिकेशन. या 6 प्रमुख कार्याविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया योजना नियोजन अर्थात प्लॅनिंग. संघटनेचा मूळ हेतू साध्य करण्यासाठी दूरदृष्टीने आराखडा तयार करणं, त्याचं नियोजन करणं, भविष्य लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणं,
त्यासाठी योग्य ती आर्थिक तरतूद करणं. दुसरं प्रमुख कार्य आहे संघटन किंवा ऑर्गनायझिंग. पैसा, यंत्र, मनुष्यबळ, कच्चा माल आणि बाजारपेठ या गोष्टींचं संघटन करणं, ते कार्यान्वित करणं, तसंच जबाबदारी आणि कार्य यांचा तक्ता तयार करणं, संघटन आणि संघटनेचा आराखडा दर्शवणं. यामध्ये तिसरं प्रमुख कार्य आहे दिशादर्शन आणि प्रवृत्त करणं, अर्थात डायरेक्शन आणि मोटिवेशन. नेतृत्व, संघटन आणि माहितीची देवाणघेवाण करून संघटनेला दिशा देणं आणि हेतुपूर्तीसाठी प्रवृत्त करणं. चौथं कार्य आहे लक्ष ठेवणं, ताबा ठेवणं, अर्थात कंट्रोल ठेवणं. सर्व कामावर बारकाईनं देखरेख ठेवणं आवश्यक असतं. एकटा व्यवस्थापक सर्वत्र लक्ष देऊ शकत नाही. त्यासाठी विविध विभागांच्या कामकाजांचे अहवाल, कामाच्या विशिष्ट पद्धती, हिशेब तपासनिकाकडून तपासणी अशा पद्धतीनं व्यवस्थापक माहिती गोळा करतो आणि संघटनेवर तो ताबा ठेवतो. पाचवे कार्य आपल्याला सांगता येईल सुसूत्रता म्हणजेच कोऑर्डिनेशन. वृत्तपत्रामध्ये संपादकीय, छपाई, वितरण, जाहिरात, हिशेब आणि व्यवस्थापन ही खाती आहेत. या सर्व खात्यांचा हेतू आणि दिशा एकच असणं आवश्यक असते. सर्वांच्या प्रयत्नाने वृत्तपत्र वेळेत आणि दर्जेदार निघू शकते. उदाहरणामध्ये वितरण खात्यानं खपवाढीची योजना केली, परंतु कागदाचा तुटवडा असेल तर अंक कसा निघू शकेल? तो अंक निघूच शकणार नाही. हे सुसूत्रता किंवा कोऑर्डिनेशन पाहत असताना आपल्याला प्रमुख कार्याचा या नोंद घ्यावी लागेल. शेवटचे प्रमुख कार्य आपल्याला म्हणता येईल माहितीची देवाणघेवाण किंवा कम्युनिकेशन. संघटनेमध्ये माहितीची देवाणघेवाण आवश्यक आहे. एखादी बातमी चांगली असली, त्या दिवशी चांगला खप वाढेल, तर ती माहिती संपादक विभागाला कळणं आवश्यक असतं. आपला अंक कसा निघतो, बाजारातील त्याबाबतचे मत हे संपादक विभागाला कळणं अत्यंत आवश्यक असते. तसेच आज बातमी चांगली आहे, तेथे अंकाचा खप वाढू शकेल याची माहिती वितरण विभागाला कळणं आवश्यक आहे. थोडक्यामध्ये सर्वांचा एकमेकाशी संपर्क, ताळमेळ किंवा आपापसात माहितीची देवाणघेवाण असणं तरच वृत्तपत्राची ताकद वाढू शकते. अशा संज्ञापनाची अधिकृत व्यवस्था प्रभावी असली पाहिजे. वृत्तपत्र व्यवस्थापनाची काही तत्व सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावी लागतील. व्यवस्थापन ही कला आहे, तरी कामाबाबत काही तत्व पक्की नक्की करण्यात आली असतात. सर्वत्र व्यवस्थापक या तत्वांना धरून आपले निर्णय ठरवत असतो. त्यामध्ये कामाची विभागणी किंवा डिव्हिजन ऑफ वर्क. एक माणूस सर्व काम करू शकत नाही. कामाचा आवाका पाहून काम सर्वांना सारखं वाटून देणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हे कामाची विभागणी करणारं किंवा डिव्हिजन ऑफ वर्क हे तत्व अत्यंत महत्वाचं व्यवस्थापनामध्ये, वृत्तपत्राच्या व्यवस्थापनामध्ये मानलं गेलंय. दुसरं आहे ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच अधिकार आणि जबाबदारी. वृत्तपत्र व्यवस्थापनामध्ये हे एक महत्वपूर्ण असं तत्व आहे. अधिकाराबरोबर जबाबदारी असणं आवश्यक असतं. उदाहरणामध्ये छपाई विभागाच्या प्रमुखाला खात्यांतर्गत निर्णयाचा अधिकार दिलेला असतो. त्याच वेळी कागद कमी खराब होईल, छपाई वेळेवर होईल, दर्जा चांगला असेल, या जबाबदाऱ्या सदर प्रमुखाच्या खांद्यावर दिलेल्या असतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. डिसिप्लिन किंवा शिस्त हे सुद्धा एक महत्वपूर्ण तत्व आहे. संघटनेमध्ये शिस्त असणं आवश्यक आहे. प्रत्येक जण आपापल्या मनाप्रमाणे वागू लागला, अधिकाऱ्याला डावलू लागला तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी प्रसंगी व्यवस्थापकाला वाईटपणा घेणं भाग पडतं. स्पॅन ऑफ कंट्रोल हे चौथं तत्व म्हणजेच अधिकार कक्षा होय. वृत्तपत्र व्यवस्थापनामध्ये अधिकार कक्षा या तत्वाला खूप महत्व आहे. कोणताही अधिकारी सर्वसाधारणपणे 6 माणसांपेक्षा अधिक माणसांवर लक्ष ठेवू शकत नाही. त्या दृष्टीने अधिकार आणि जबाबदारीची परिणामकारक विभागणी केली जाते. युनिटी ऑफ कमांड म्हणजेच एकसूत्रीपणा. अधिकाराचा स्रोत हा वरच्या पातळीवरून खालच्या स्तरापर्यंत आलेला असावा. खूप स्वयंपाकी एखादा पदार्थ चुकवतात. टू मेनी कुक्स स्पॉइल द सूप. तसे 2 अधिकारी वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागले तर ऐकणारा गोंधळून जाईल.
त्यामुळे हुकूम देणारा एक अधिकारी असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच वृत्तपत्राच्या व्यवस्थापनामध्ये एकसूत्रीपणा किंवा युनिटी ऑफ कमांड या तत्वाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. युनिटी ऑफ डायरेक्शन अर्थात एक दिशा हे तत्व वृत्तपत्र व्यवस्थापनामधलं हे महत्वपूर्ण तत्व आहे. संघटनेतल्या सर्वांची तोंड एका दिशेनं असणं आवश्यक आहे. प्रत्येक जण वेगवेगळा विचार करून दिशा पक्की करू लागला तर बादलीतल्या खेकड्यासारखी अवस्था होते. अगोदर चर्चा, शंका कुशंका काढाव्यात, पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी त्याप्रमाणे काम करावे. म्हणजे सर्वांची दिशा एक असली पाहिजे. युनिटी ऑफ डिरेक्शन हे एक असलं पाहिजे. हे तत्व व्यवस्थापनामध्ये महत्वपूर्ण मानलं गेलंय. सेंट्रलायझेशन किंवा डिसेंट्रलायझेशन म्हणजेच एकत्रीकरण किंवा विकेंद्रीकरण. वृत्तपत्र व्यवस्थापनामध्ये या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एकत्रीकरण आणि विकेंद्रीकरण. लहान आकाराच्या संघटनेला एकत्रीकरण फायद्याचं पडतं. निर्णय प्रक्रिया लवकर होते. दिशा हेतुपूर्ती सहज शक्य होते. पण मोठ्या संघटनेमध्ये हेच एकत्रीकरण उलट दिशेनं काम करतं. प्रत्येक निर्णयाला वेळ लागतो. देवाणघेवाण होत नाही. अशा वेळी विकेंद्रीकरण केल्यास, त्यांना त्यांची जबाबदारी आणि अधिकार दिल्यास ते स्वतंत्रपणे कार्य करू शकतात. समानता, योग्य मोबदला, एकत्रित कार्याचे वातावरण, नोकरीची शाश्वती. व्यवस्थापन शास्त्रात मनुष्यबळाला वेगळं असं महत्व आहे. मनुष्यबळाचा योग्य वापर, कामात समानता, चांगले काम केल्यास शाबासकी, नोकरीची शाश्वती, जादा कामाचा मोबदला असा सर्वांगीण विचार करून, उत्साहाचे वातावरण निर्माण करून प्रत्येक शक्तीचा संघटनेसाठी जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेणं हे व्यवस्थापनाचं मुख्य असं तत्व आहे. वृत्तपत्राच्या व्यवस्थापनामध्ये संपादकीय विभाग, वितरण विभाग, जाहिरात विभाग हे प्रमुख अंग आहेत. वृत्तपत्र संघटनेचा तक्ता आपण सुरुवातीला पाहूया. प्रत्येक संघटनेचा एक आराखडा असतो. व्यवस्थापनाचे काम या आराखड्यानुसार चालते. कामाची विभागणी, अधिकार आणि जबाबदारी, विविध कार्यांचा एकमेकाशी येणारा संबंध, संघटनेचा आकार इत्यादी गोष्टी पाहून संघटनेचा आराखडा तयार केला जातो. सदर तक्ता आखत असताना व्यवस्थापनाची तत्व विचारात घेतली जातात. सर्वसाधारणपणे संघटनेच्या आराखड्याचे 4 प्रकार सांगता येतील. त्यामध्ये साखळी पद्धतीची संघटना म्हणजे लाईन ऑर्गनायझेशन, दुसरे कार्यस्वरूप संघटना म्हणजेच फंक्शनल ऑर्गनायझेशन, तिसरा आहे समिती आराखडा म्हणजेच कमिटी ऑर्गनायझेशन आणि चौथं साखळी विभाग आराखडा म्हणजेच लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. यामध्ये पहिला आपण पाहूया साखळी पद्धतीची संघटना किंवा लाईन ऑर्गनायझेशन. एकाखाली एक अशा पद्धतीचा हा आराखडा असतो. वरून खाली सूचना दिल्या जातात, त्याचे पालन केले जाते. लष्करामध्ये अशा पद्धतीचा आराखडा असतो. दुसरा आहे कार्यस्वरूप संघटना किंवा फंक्शनल ऑर्गनायझेशन. काही विशिष्ट कामासाठी लहान प्रमाणामध्ये आराखडा तयार केला जातो. यात कार्याची तांत्रिक गरज असते. सदर कामाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन हा आराखडा तयार केला जातो, ज्याला आपण कार्यस्वरूप संघटना किंवा फंक्शनल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. तिसरा आराखडा आहे समिती आराखडा म्हणजेच कमिटी ऑर्गनायझेशन. कार्यकारी समिती, तांत्रिक समिती अशा तऱ्हेची कामे करण्यासाठी समिती आराखडा किंवा कमिटी ऑर्गनायझेशन या आराखड्याचा वापर केला जातो. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. यामधले चौथे आहे साखळी आणि विभाग आराखडा किंवा त्यालाच आपण लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. वृत्तपत्रासाठी सदर प्रकारचा आराखडा हा अत्यंत उपयुक्त आहे. जबाबदारी आणि अधिकाराचा वरपासून खालच्या पातळीपर्यंत स्त्रोत तसंच विविध विभागाचं महत्व लक्षात घेऊन त्या दृष्टीनं केलेली कामाची विभागणी या आराखड्यामध्ये शक्य होत असते. वृत्तपत्रामध्ये संपादकीय, वितरण, जाहिरात, छपाई, व्यवस्थापन हे प्रमुख भाग आहेत.
प्रत्येक भागाला विशिष्ट प्रकारची तांत्रिक ज्ञानाची गरज आहे हे विचारामध्ये घेऊन त्याचप्रमाणे कामाची विभागणी केली जाते. या प्रकारामध्ये मागे दिलेल्या व्यवस्थापनाच्या विविध तत्वांचा विचार केलेला असतो. वृत्तपत्राचा आकार मोठा असल्यास प्रत्येक विभागात अजून विभाग पाडण्यात येतात. प्रत्येक विभाग प्रमुखाच्या हाताखाली 6 पेक्षा जास्त लोक राहत नाहीत. त्यामुळे शिस्त, विभागाचे वैशिष्ट्य यांचा उपयोग होतो. येथे एक नमुना आराखडा आपल्याला विचारात घेता येऊ शकेल, ज्यामध्ये वृत्तपत्र संघटनेचा तक्ता आपण पाहूया. त्यात प्रारंभी अध्यक्ष, त्यानंतर संचालक मंडळ किंवा भागीदार अथवा विश्वस्त मंडळ, त्यानंतर कंपनी किंवा सचिव, त्यानंतर व्यवस्थापक, त्यानंतर सरव्यवस्थापक आणि सरव्यवस्थापकाचे काही आणखी वेगवेगळे विभाग आपल्याला दाखवता येतील. त्यामध्ये प्रमुख आहेत संपादकीय विभाग, छपाई विभाग, जाहिरात विभाग, वितरण विभाग, हिशेब विभाग आणि व्यवस्थापन विभाग. सुरुवातीला जो पाहिलेला आहे संपादकीय विभाग, त्यामध्ये त्याचं नेतृत्व मुख्य संपादक करतो. छपाई विभागामध्ये 2 विभाग पडतात. त्यात पहिला आहे रोटरी आणि दुसरा आहे फोटो कंपोज. वृत्तपत्र व्यवसायामध्ये सर्व विभागांचं तितकंच समसमान असं महत्व आहे. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट किंवा उच्चस्तरीय व्यवस्थापन संघटनेचे धोरण ठरवतं. मग सर्व विभाग त्याचप्रमाणे काम करतात. सर्व विभागांचे काम एकमेकांवर अवलंबून असते. संपादकीय विभागानं वृत्त किंवा मजकूर दिल्यानंतर फोटो कंपोज विभागानं तो मजकूर तयार करून पान तयार करावं लागतं. मग छपाई विभाग अंक छापतो. वितरण विभाग सदर अंकाचं वितरण करतो. त्यातील एकाने चूक केली तरी अंक उशिरा पोहोचतो आणि त्या अंकाची शेवटी रद्दी होते. याचप्रमाणे वृत्तपत्राचे अर्थकारण हे परस्परांवर अवलंबून आहे. त्यामुळे संपादकीय विभाग, वितरण विभाग, जाहिरात विभाग यांचा एकमेकांशी समन्वय असणं अत्यंत आवश्यक ठरतं. जाहिरात विभागाने दिलेली बातमी न छापली जाहिरात मिळत नाही. संपादकीय विभागाने एखाद्या भागाचं वृत्त छापल्यास त्याची माहिती वितरण विभागाला दिली नाही तर अंकाला मागणी येत नाही, पण तिथं पुरवठा सुद्धा होऊ शकत नाही. अंकाचा पुरवठा वाढला, त्याची माहिती खरेदी विभागाला नसेल तर वृत्तपत्रीय कागद कमी पडतो आणि पुरवठा थांबवला जातो. अशा तऱ्हेनं हाताची 5ही बोटं जेव्हा एकत्रित काम करतात तेव्हा वृत्तपत्राची ताकद वाढते. सुसूत्रता विशेष महत्वाची म्हणूनच यामध्ये आपण मानली आहे. संपादकीय विभाग. संपादकीय विभागामध्ये त्याची सुरुवात होते ती मुख्य संपादकापासून. मुख्य संपादकाच्या जबाबदाऱ्या 4 दिशेने विभागल्या गेलेल्या आहेत. त्यातला पहिला विभाग म्हणजे आपण ज्याला कार्यकारी संपादक म्हणून संबोधतो. दुसरा आहे सहसंपादक. तिसरा विभाग रविवार किंवा नियतकालिकाचे संपादक आणि चौथा आहे ग्रंथपाल. मुख्य संपादकाचा जो पहिला अधिभार उचलणारा कार्यकारी संपादक आहे, या कार्यकारी संपादकाच्या नेतृत्वामध्ये वृत्तपत्राचा संपादक हा काम पाहतो आणि वृत्तपत्र संपादकाच्या नेतृत्वाखाली इतर 4 विभागामध्ये कामाची विभागणी केली जाते. त्यातला पहिला आहे मुख्य उपसंपादक. मुख्य उपसंपादक हा वृत्तपत्र संपादकाचा उजवा हात असतो. त्यानंतर मुख्य वार्ताहर. तिसरा आहे प्रादेशिक उपसंपादक आणि चौथा आहे राजधानी प्रतिनिधी. म्हणजे ही 4ही अंग जी आहेत ती वृत्तपत्र संपादकाची आहेत आणि वृत्त संपादक हा कार्यकारी संपादकाच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि कार्यकारी संपादक हा मुख्य संपादकाच्या नेतृत्वामध्ये वृत्तपत्राला दिशा देत असतो. मुख्य संपादकाच्या नंतर वरिष्ठ उपसंपादक आणि वरिष्ठ उपसंपादकाच्या नंतर उपसंपादक ही पदं या संपादकीय विभागामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. वृत्तपत्र संपादकाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मुख्य वार्ताहराकडे छायाचित्रकार आणि त्यानंतर वार्ताहर ही प्रमुख भूमिका वृत्तपत्र विभागात संपादकीय विभागामध्ये पार पाडली जाते. प्रादेशिक वार्ताहर हा सुद्धा या संपादकीय विभागाला आपल्या परीने मदत देत असतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण वेळोवेळी म्हणतो. लोकशिक्षण करणारा विभाग
असं जरी संपादकीय विभागाचं स्वरूप असलं तरी संघटनेच्या तक्त्यामध्ये उत्पादन खात्यातील उत्पादनाची गुणवत्ता राखणारा विभाग असंच याचं वर्णन आपल्याला करावं लागेल. नवीन व्यवस्थापन धोरणानुसार ग्राहक हा केंद्रबिंदू धरून उत्पादन होत असल्याने ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार त्यात बदल करण्याचे कार्य संपादक विभागाला करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. वृत्तपत्र व्यवसायामध्ये इतर व्यवसायापेक्षा एक महत्वाचा फरक आहे. तो म्हणजे वृत्तपत्र रोज नव्याने तयार केले जाते. सर्व मजकूर नवीन असतो, परंतु वृत्तपत्र मात्र तेच वाटले पाहिजे. म्हणजेच एखाद्या साच्यातून काढलेल्या उत्पादनापेक्षा वृत्तपत्र वेगळे नसले पाहिजे. तरी देखील एखाद्या टूथपेस्ट प्रमाणे वृत्तपत्राला ब्रँड नेम असते. मजकूर देण्याची पद्धत, लेआउट किंवा ज्याला मांडणी असं म्हणतो, पानांची रचना, टाईप, मजकुराचा दर्जा, वृत्तपत्रातील विविध लेख यावर वृत्तपत्रांचे स्वरूप पक्के होत असते. त्या गोष्टी त्याच जागी असल्या पाहिजेत. त्यामुळे दुसरे वृत्तपत्र हातात आले तरी वाचक त्याला नक्कीच नाकारल्याशिवाय राहत नाही. ही सगळी संपादक विभागाची जबाबदारी आहे. संपादक विभागाचं महत्व नेमकं याच ठिकाणी आहे. संपादक विभाग हा वृत्तपत्र व्यवसायातला सर्वात महत्वाचा विभाग आहे. वितरण, जाहिरात, छपाई या विभागाशी परस्पर सहकार्य ठेवून वाचकाचं समाधान करणं हे संपादक विभागाचं प्रमुख काम आहे. संपादकाला आता व्यवस्थापनाचे काम करावे लागते. संपादक विभागातले कर्मचारी, कामाची विभागणी, बाहेरून येणाऱ्या मजकुराचे व्यवस्थापन, त्याचबरोबर जनसंपर्क, बाजारातील इतर वृत्तपत्रांचा तौलनिक अभ्यास, वाचकांच्या गरजा, आवड निवड, नवे तंत्रज्ञान या सर्वांवर संपादकाला चौफेर लक्ष ठेवावे लागते. वाचनीय मजकूर आणि जाहिराती यांचा समतोल राखावा लागतो. अनेक वृत्तपत्रामध्ये तर जाहिरात दिल्यास प्रसिद्धी असं धोरण देखील राबवावं लागतं. विविध वाचक पाहण्या, वार्ताहर आणि एजंट यांच्याशी संवाद, संपादकांना आलेली पत्र यातून संपादक बाजारपेठेची माहिती गोळा करू शकतो. वृत्तपत्राला दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेटशी स्पर्धा करावी लागते आहे. आपल्या स्पर्धकांवर लक्ष देऊन योग्य ते बदल करण्याची जबाबदारी देखील संपादकालाच पार पाडावी लागते. मोठ्या साखळी वृत्तपत्रामध्ये बाजारपेठेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असतो. आपला वाचक त्याच्या आवडीनिवडी, त्याचा दर्जा याचा अभ्यास करून त्याची आकडेवारी आणि सूचना सदर विभाग हा संपादकीय विभागाला पुरवत असतो. वृत्तपत्राचा वितरण विभाग. वितरण विभागामध्ये सर्वप्रथम येतो वितरण व्यवस्थापक. वितरण व्यवस्थापकाची जबाबदारी 4 विभागामध्ये विभागली गेली, ज्यामध्ये पहिला विभाग वितरण प्रतिनिधी, दुसरा आहे वितरण, तिसरा पार्सल फोरमन आणि चौथा व्हेइकल विभाग. वितरण प्रतिनिधी ज्याप्रमाणे वितरण व्यवस्थापकाची जबाबदारी, पहिली जबाबदारी महत्वपूर्ण अशी सांभाळतो, त्याला वसुली प्रतिनिधी आणि वसुली प्रतिनिधीला हॉकर्स हे सहाय्यक असतात. वितरण व्यवस्थापकाचा दुसरा जो महत्वाचा भाग वितरण सांभाळतो त्याला सहकार्य करणारा हिशेब कारकून असतो. आणि तिसरा आहे पार्सल फोरमन. या पार्सल फोरमनला मदतगार असतो, तो पार्सल कामगार. आणि चौथा व्हेइकल विभाग, याला चालक हा सहकार्य करीत असतो. वृत्तपत्र संघटनेमध्ये वितरण विभागाला विशेष महत्व आहे, कारण वृत्तपत्र हे नाशवंत आहे. सकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये ते हाती पडलं तर पैसे नाही तर वृत्तपत्र रद्दीमध्ये जाते. सर्व विभागांनी कष्ट करून तयार केलेले वृत्तपत्र वेळेमध्ये वाचकाच्या हातात देण्याची व्यवस्था वितरण विभागाला पार पाडावी लागते. वितरण विभागामध्ये 3 प्रमुख भाग कार्यरत असतात, ज्यामध्ये पहिला आहे हिशोब, दुसरा आहे वितरण आणि तिसरा आहे प्रमोशन, ज्यामध्ये आपल्याला चौथ्या भागाचा समावेश करता येऊ शकेल, तो आहे वसुली विभाग. पहिला भाग आपण पाहूया, हिशेब. वृत्तपत्राची मागणी नोंदवून घेणं, तसं छपाई विभागामध्ये कळवणं, त्याची बिलं तयार करणं, न पोहोचलेल्या प्रतीच्या क्रेडिट नोट काढणं इत्यादी गोष्टी या विभागाला कराव्या लागतात. याशिवाय शासन आणि ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन अर्थात एबीसी यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तपशील हिशेब या विभागाला सांभाळावा लागतो. दुसरा आहे वितरण. वितरण विभागाशी संबंधित विभाग म्हणजे पार्सल.
पार्सल यादीनुसार सर्व अंकाचे वेळेवर वितरण करणं, स्थानिक एजंट विक्रेते यांच्या मार्फत अंकांचं वेळेमध्ये वितरण करणं. सर्वसाधारणपणे स्थानिक एजंटाला 30 ते 35% आणि बाहेरगावी असणाऱ्या एजंटांना 25 ते 30% कमिशन दिलं जात आहे. 150 किलोमीटरच्या परिघात वृत्तपत्राचे वितरण केले जाते. छपाई झाल्यावर सकाळी 6च्या आत पोहोचण्याच्या दृष्टीनं सदर क्षेत्राची निश्चिती केली जाते. म्हणजेच रात्री 11 ते 12च्या दरम्यान छपाई झाली तर सुमारे 5 तासात पोहोचता येईल अशा गावापर्यंत त्या वृत्तपत्राची विक्री केली जाते. वृत्तपत्राच्या वितरणासाठी स्वतःचं वाहन असावं लागतं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेसची सुविधा असावी लागते. तिसरी बाब, रेल्वे व्यवस्था असणंही गरजेचं असतं. विमानसेवा उपलब्ध आहे का याचीही चाचपणी केली पाहिजे. टपाल व्यवस्था आहे की नाही हेही पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर डिलिव्हरी बॉय यांच्या हस्ते वृत्तपत्रांचं वितरण करावं लागतं. अनेक महत्वाच्या गावी मुख्य पार्सल पाठवून त्याच्या पोटात इतर गावची पार्सल बांधली जातात. म्हणजे पार्सलमध्ये पार्सल अशी बांधली जातात, ज्यामुळे मुख्य गावावरून इतर ठिकाणच्या गावांना सुद्धा आपल्या वृत्तपत्राचे अंक पोहोचले जातील. या गावामधील एजंट सदर पार्सल पुढच्या एसटी बसमध्ये टाकतो. अर्थात अशा ठिकाणी पार्सल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक असते. मोठ्या शहरामध्ये वृत्तपत्र स्वतः किंवा एखाद्या मुख्य एजंटामार्फत विक्री केले जातात. मुंबईसारख्या ठिकाणी सर्व उपनगरी रेल्वे मार्गावर अंकाचं वितरण करावं लागतं. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर माणसं आणि वेळ लागतो. छपाईच्या वेळा देखील अलीकडे घ्याव्या लागतात. पुण्यामध्ये 6 ते 7 ठिकाणी अंकाची विक्री होते. या सर्व ठिकाणी गाडी किंवा रिक्षाने अंक पोहोचवला जातो. त्याचा हिशेब लगोलग घेतला जातो. वृत्तपत्राच्या वितरण व्यवस्थेतला तिसरा महत्वाचा भाग आहे प्रमोशन. वितरण विभागाचा संबंध प्रत्यक्ष विक्रेत्याशी येत असतो. वाचक आणि संपादक यांच्यातील हा विभाग दुवा ठरतो. बाजारामध्ये अधिक वितरणासाठी वापरात येत असलेल्या कृत्या, बक्षीस योजना, पुरवण्या, आपल्या अंकाबाबतच्या प्रतिक्रिया वितरण विभागाच्या व्यवस्थापनामार्फत पोहोचवत असतो. सध्या कमी किंमत, मोफत अंक, बक्षीस योजनांचा सुळसुळाट वृत्तपत्रामध्ये दिसून येत आहे. या सर्व योजना वितरण विभागातर्फे राबवल्या जातात. अंक वेळेवर पोहोचवणं, एजंट्सशी संपर्क साधणं, चांगले संबंध ठेवणं, त्यांना चांगली सेवा देणं ही कामं वितरण विभागाला करावी लागतात. वितरण व्यवस्थेमध्ये चौथा भाग आहे तो वसुलीचा. प्रत्यक्ष वितरणाशी या भागाचा फारसा संबंध नसला तरी ज्या ठिकाणी वृत्तपत्र पोहोचतात त्या ठिकाणची वसुली करणं ही या विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. अंकाच्या बिलाची वसुली सध्या डोकेदुखीची बाब झाली. स्पर्धेमुळे वृत्तपत्र विक्रेत्याकडे मागणीपेक्षा अधिक अंक असतात. साहजिकच पैसे न देण्याकडे ग्राहकाचा कल असतो. प्रत्येकाकडे जाऊन त्याचा हिशेब करून पैसे गोळा करावे लागतात. ग्राहकाबरोबरच वृत्तपत्राचा जो विक्रेता आहे त्याला सुद्धा पैसे देणं त्याला सुद्धा खूप जीवावर येतं. वृत्तपत्र व्यवसाय अत्यंत गमतीशीर आहे. लाखो रुपयांचा कागद खर्च करून अंक काढायचा, रुपया करत वसुली करायची, असा हा धंदा झालाय. वेळेवर पैसे दिल्यास अधिक कमिशन अशी प्रलोभनं देऊन पैसे वसूल करावे लागतात. पूर्वी पार्सल बंद केले की पैसे येत असत. आता पार्सल बंद केले की एजंट दुसरे अंक विकत घेतात आणि वृत्तपत्राचा वाचक तुटला जातो. तेव्हा सतर्क राहून हे काम करावं लागतं. वृत्तपत्रातल्या वितरणासंबंधीच्या ह्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत या वृत्तपत्र वितरण व्यवस्थेशी संबंधित आहेत. त्याकडे अत्यंत बारकाईनं लक्ष देणं आज अपरिहार्य झालेलं आहे. वृत्तपत्रातला एक महत्वाचा भाग आपण पाहणार आहोत. तो भाग आहे जाहिरात विभाग. जाहिरात विभागाचा प्रमुख जो असतो तो असतो जाहिरात व्यवस्थापक. आणि जाहिरात व्यवस्थापकाला 4 सहकारी नेमून दिलेले असतात, ज्यामध्ये नोंदणी प्रमुख किंवा शेड्युलिंग कारकून असं त्याला म्हणतात. त्यामध्ये दुसरा जाहिरात व्यवस्थापकाचा सहकारी असतो तो असतो हिशेब कारकून, अर्थात त्याला वसुली प्रतिनिधी म्हणतात. तिसरा असतो जाहिरात प्रतिनिधी आणि चौथे असतात बाहेर गावचे जाहिरात प्रतिनिधी. वृत्तपत्राच्या अर्थकारणामध्ये जाहिरात विभाग हा महत्वाची भूमिका बजावतो. जाहिरातीच्या उत्पन्नाशिवाय कोणतेही वृत्तपत्र फायद्यामध्ये चालू शकत नाही. वृत्तपत्र दोनदा विकलं जातं. एक वृत्तपत्राची प्रत आणि दुसऱ्यांदा वृत्तपत्रातील जागा ही जाहिरात रूपाने विकली जाते.
या जागी मजकूर मिळवण्याचा खर्च वाचतो आणि पैसे मिळतात. वृत्तपत्राचा खप, वृत्तपत्राच्या वाचकाची क्रयशक्ती, खपाचे गाव, त्या गावाची सुधारणा, वृत्तपत्राची भाषा यावर जाहिरातीचे प्रमाण अवलंबून असते. सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राकडे जाहिरातीचा ओघ असतो. दुसऱ्या क्रमांकाच्या वृत्तपत्राकडे निम्म्यापेक्षा कमी जाहिराती असतात. इंग्रजी दैनिकांकडे जाहिरात एजन्सीचा कल अधिक आहे. कॉम्प्युटर, महाग वस्तू याच्या जाहिराती इंग्रजी वृत्तपत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर छापून येतात. जाहिरात विभागाची सुद्धा प्रमुख काही कार्य आहेत, ज्यात 4 प्रमुख कार्यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. पहिला आहे हिशेब, दुसरा आहे शेड्युलिंग, तिसरा आहे प्रमोशन किंवा प्रसार आणि चौथा आहे वसुली. वसुली हा भाग जसा जाहिरात वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे तसाच तो जाहिरात विभागाशी सुद्धा अत्यंत महत्वाचा आणि जवळचा आहे. जाहिरात विभागाच्या प्रमुख कार्यामधला हिशेब हा जो आहे तो जाहिरातीची बिले, जाहिरात छापण्याबाबतची पत्र किंवा त्याला आपण वृत्तपत्राच्या भाषेत आरओ असं म्हटलं जातं, वसुलीची स्मरणपत्र इत्यादी कामं हिशेब विभागाकडे दिलेली असतात. शेड्युलिंग, आलेल्या जाहिराती त्यातील सूचनानुसार त्या जागी, त्या पानावर, त्या दिवशी तुमच्या रेट कार्ड प्रमाणे बिलिंग करता अंक खोडून देणे, कंपोजच्या जाहिराती कंपोजला सोडणे, त्याचा लेआउट करणे, जाहिराती लावणे, प्रत्येक जाहिरातदाराला न्याय मिळेल याचप्रमाणे त्याची रचना करणे आदी कामं शेड्युलिंग विभाग करत असतो. प्रमोशन किंवा प्रसारमध्ये जाहिरातीच्या प्रसारासाठी प्रत्येक वृत्तपत्रात विशेष माणसं नेमलेली असतात. मुंबई, कोलकाता, चेन्नई अशा मोठ्या शहरामध्ये मोठ्या वृत्तपत्रांची कार्यालये आहेत. लहान वृत्तपत्र अशा ठिकाणी कमिशनवर माणसं नेमतात. प्रकाशनाच्या जागी जाहिरात प्रसार अधिकारी नेमले असतात. ते विविध जाहिरात एजन्सीजना भेट देऊन आपल्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात का द्यायची हे पटवून सांगतात. त्यांना ग्राहक सेवा देतात, जाहिराती मिळवतात. याशिवाय अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाहिरातदारांशी सुद्धा संपर्क साधून जाहिराती मिळवण्याचं ते काम करत असतात. हल्ली जाहिरात उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं विविध विषय हाताळून त्याच्या खास पुरवण्या देखील काढण्याचा प्रवाह आहे. याशिवाय ज्या जाहिराती आल्या नाहीत त्याचाही पत्रव्यवहार, आपल्या वृत्तपत्राची वैशिष्ट्य या तऱ्हेची प्रसाराची कामं सदर खातं करीत असतं. सध्या टीव्हीच्या स्पर्धेमुळे नवनवीन जाहिराती शोधाव्या लागतात. जाहिरात विभागातला जो प्रमुख आणि शेवटचा विभाग आहे, ज्याला वसुली विभाग असं म्हटलं जातं, जाहिरातीच्या वसुलीकरता स्वतंत्र माणसं असतात. INSनं मान्यता दिलेल्या ॲक्रिडेटेड जाहिरात एजन्सीजना 45 दिवसांची सवलत असते. प्रत्यक्षात स्पर्धेमुळे 90 दिवस एजन्सीज पैसे देत नाहीत. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. पुन्हा पुन्हा बिलं, जाहिरात अंक पोहोचावे लागतात. जाहिरात मोठी झाली, लहान झाली, छपाई खराब झाली अशा कारणांचं निवारण करून बिलं वसूल करावी लागतात. अखिल भारतीय स्तरावर अनेक बोगस जाहिरात एजन्सीज तयार होत असतात. ते खूप धंदा देतात, अचानक गायब होतात. अशा वेळी सतर्क राहावं लागतं. शक्यतो ॲक्रिडेटेड एजन्सीजच्या जाहिराती स्वीकाराव्या हे वृत्तपत्रांनी अलीकडे काही बंधनं स्वतःवर लादून घेतलेली आहेत. वृत्तपत्र जाहिरातीवर का अवलंबून आहेत याची कारण मीमांसा करताना आपल्याला हे लक्षात येतं की जाहिरातीचं उत्पन्न हे वृत्तपत्राच्या अर्थकारणामध्ये आवश्यक अशी बाब बनलं आहे. जाहिराती छापणं म्हणजे वृत्तपत्रातील जागा विकणं आहे. सदर जागी घालावयाच्या मजकुराचा खर्च वाचतो. त्याचे उत्पन्न या जाहिरातीमधून मिळवणं हा वृत्तपत्रांनी अलीकडे केलेला फार मोठा यशस्वी कारोबार म्हणावा लागेल. जाहिरातीमुळे वृत्तपत्राचा खप वाढतो. सिनेमा, पाहिजेत, टेंडर, लॉटरी अशा जाहिरातींसाठी वाचक हा मुद्दाम अंक विकत घेत असतो. जाहिरातदार वृत्तपत्रावर का अवलंबून आहेत याचीही कारण मीमांसा होणं आवश्यक आहे. वृत्तपत्र हे प्रसार माध्यम आहे हे आज सर्व जणांना स्पष्ट झालेलं आहे. कारण वृत्तपत्र हे प्रचाराचं काम करतात. वृत्तपत्रामधील जाहिरातीचा खर्च तुलनात्मक दृष्ट्या कमी असतो. ठराविक भागामध्ये आपण नेमकी जाहिरात करू शकतो. उदाहरणामध्ये शहरी उत्पादन असेल तर शहरातील वृत्तपत्रामध्ये, ग्रामीण उत्पादन असतील तर केवळ ग्रामीण वृत्तपत्रामध्ये आपण जाहिरात करतो. याशिवाय भाषेचा फायदा देखील या जाहिरातीला होत असतो.
म्हणून जाहिरातदार हे वृत्तपत्रांवर अवलंबून आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. वृत्तपत्रातील जाहिरात आणि जाहिरातदार या संबंधाने आपण माहिती घेत असताना आपल्याला हेही पाहावं लागेल की वृत्तपत्रामध्ये जाहिरातीचे कोणकोणते प्रकार आपल्याला दिसून येतात. यातले काही महत्वपूर्ण असे प्रकार आपल्याला पाहता येतील. त्यामध्ये एक आहे व्यावसायिक जाहिराती म्हणजेच कमर्शियल जाहिराती. यामध्ये उत्पादनाची माहिती, सेवेची माहिती, कंपनीबाबतची माहिती हे सर्व प्रकार मोडले जातात. दुसरा आहे वर्गीकृत किंवा छोट्या जाहिराती. या वर्गीकृत छोट्या जाहिरातीमध्ये लहान विक्रेता छोट्या जाहिरातींद्वारा ग्राहकापर्यंत पोहोचत असतो. उदाहरणार्थ खरेदी विक्री, जागा खरेदी विक्री, क्लासेस, लग्न, लहान नोकऱ्या इत्यादी जाहिरातींचा यामध्ये समावेश होतो. यामध्येच चौकटी करून किंवा क्लासिफाईड डिस्प्ले म्हणून अधिक दराचा प्रकार सुद्धा अलीकडे सुरू झालाय. तिसरा प्रकार जाहिरातीचा आहे त्याला करमणूक हा प्रकार म्हणावा लागेल. सिनेमा, नाटक, गाणी, संगीत इत्यादीसाठी खास सवलतीचा दर म्हणजेच सांस्कृतिक स्वरूपामध्ये यामध्ये हा जाहिरातीचा करमणूक दर आपल्याला करमणूक प्रकाराची जाहिरात मोडली जाते. कारण यातून वाचकांची सेवा सुद्धा साधणं हे वृत्तपत्रांचा उद्देश असतो. टेंडर नोटिसा चौथा प्रकार जो जाहिरातीचा आहे तो टेंडर नोटीस आहे. कायद्यामुळे काही जाहिराती देणं भाग असतं. वकिलाच्या नोटिसा, टेंडर इत्यादी जाहिराती या प्रकारामध्ये मोडत असतात. त्याला टेंडर नोटीस म्हणतात. त्याला देखील खास असा दर असतो. कारण जादा खपाच्या दैनिकामध्ये अशा प्रकारच्या टेंडर नोटिसा देणं कायद्यानं बंधनकारक नाही. त्यामुळं ग्राहक कमी खर्चामध्ये जाहिराती देतो. सरकारी जाहिराती पाचवा प्रकार जाहिरातीचा. सरकारी जाहिराती यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य सरकारच्या जाहिराती वृत्तपत्रांना मिळतात. त्याला खास दर असतो. त्याचा दर ठरवलेला असतो, तो निश्चित असतो. जाहिरातीच्या प्रकारामध्ये राष्ट्रीय जाहिराती किंवा डीएव्हीपी हा सुद्धा एक प्रकार आहे. दिल्ली इथं सदर कार्यालय आहे. डीएव्हीपी किंवा राष्ट्रीय जाहिराती ज्या ठिकाणाहून दिल्या जातात त्याचं कार्यालय दिल्ली इथं कार्यरत आहे. त्याच्या मार्फत केंद्र सरकारच्या जाहिराती दिल्या जातात. सदर जाहिराती वृत्तपत्राला एबीसी प्रमाणपत्रासह अर्ज करावा लागतो. एबीसी प्रमाणपत्र असलेल्या वृत्तपत्रांनाच डीएव्हीपी जाहिराती प्राप्त होत असतात आणि खपाप्रमाणे जाहिरात दर ठरवलेला असतो. राज्य सरकारच्या जाहिराती डीजीआय, पीआर या माहिती खात्याद्वारे दिल्या जातात. या ठिकाणी देखील वृत्तपत्राला अर्ज करून जाहिरात यादीवर नोंद करून घ्यावी लागते. त्यासाठी अनेक नियम आहेत. खपाप्रमाणे विभाग आणि दर ठरवला जातो. 20,000 रुपयात क दर्जा, 20 ते 25,000 रुपयामध्ये ब दर्जा आणि 50,000पेक्षा जास्त खप असलेल्या वृत्तपत्रांना अ दर्जा दिला जातो. विशेष जाहिराती सर्वांनाच आलटून पालटून दिल्या जातात. परंतु जास्त रकमेचे टेंडर असेल तर वरच्या दर्जाच्या दैनिकाला जाहिराती दिल्या जातात. याला रोस्टर पद्धती लागू करण्यात आलेली आहे. पेड मजकूर हल्ली अनेक वृत्तपत्रामध्ये पैसे घेऊन मजकूर किंवा फोटो छापण्याची प्रथा रूढ झाली. स्वतःचं अभिनंदन, वाढदिवस, नेमणुका, दशक्रियाविधी, उद्घाटन अशा अनेक बातम्या जाहिरात म्हणून प्रसिद्ध होत असतात. त्याला पेड मजकूर किंवा पेड जाहिराती असं म्हटलं जातात. या जाहिरातीमध्ये स्वतः संबंधाने लोक जाहिराती देत असतात. स्वतःचं अभिनंदन, वाढदिवस आणि नेमणुकांच्या संबंधी या पेड मजकुराचा वापर केला जातो. वृत्तपत्रामध्ये अलीकडे जाहिरातीचा नवा ट्रेंड आलाय. त्या ट्रेंडला म्हणतात पॅनल. वृत्तपत्राचा हा नवीन जाहिरात प्रकार आहे. पॅनल जाहिरात वृत्तपत्राच्या नावाच्या कडेला म्हणजे ज्या ठिकाणी वृत्तपत्राचे शीर्षक किंवा टायटल असते त्या टायटलच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठळक जागेवर हे पॅनल छापले जातात. या ठिकाणी ब्रँड नेमच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. त्याचा ठराविक आकार असतो आणि त्याचा दर देखील ठरलेला असतो. काही वृत्तपत्र पुरवण्या किंवा शेवटच्या पानावर देखील अशी पॅनल उपलब्ध करून आपले उत्पन्न वाढवण्याचा अलीकडे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करू लागले आहेत. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम.